मुरुडच्या चौपाटीवरती सोमवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे चौपाटीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय। पण त्याच वेळी मुरुडच्या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मुरुडच्या चौपाटीवर ज्या ठिकाणी 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडली ते ठिकाण नैसर्गिकरित्याच धोकादायक बनलंय। कारण खोल समुद्रातून येणाऱ्या मोठमोठ्या लाटा लगतच्या तिरकस बांधावर आदळतात आणि त्याच वेगाने परत येतात। परिणामी हवा, पाणी आणि बांधामुळे एक मोठा भोवरा पाण्यात तयार होतो। समुद्रामध्ये पाण्याचा आनंद लुटायला गेलेले पर्यटक माहिती नसल्याने अलगद या मृत्यूच्या सापळ्यात सापडतात। मात्र धोकादायक अशा ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये याकरता इथं कुठला सूचना फलक नाहीये, सुरक्षा रक्षक नाहीये, जीवरक्षक नाहीये। दरम्यान सहलीकरता आलेल्या विद्यार्थ्यांनी स्थानिकांनी दिलेली धोक्याची सूचना ऐकली असती तर ही मोठी दुर्घटना नक्कीच टळली असती। त्यामुळे अतिउत्साहाच्या भरात कुठल्याही अनोळखी समुद्राच्या पाण्यात उतरणं टाळा, हाच पर्यटकांसाठी शहाणपणा असेल। हाई टाइड लो टाइड में ज्यादातर होता है। ये जो सामने आप देख रहे हैं इसको पानी, यहाँ ब्रेक वाटर है। ब्रेक वाटर में क्या, ब्रेक वाटर में दोनों साइड पानी मारता है तो उसकी वजह से एक भंवर टाइप बनता है। तो उसमें कई बार क्या होता है, सडन इंक्रीज ऑफ डेप्थ है। एकदम आप 1 फुट में जाके एकदम 5 फीट हो जाती है तो उसमें आदमी चला जाता हो। डर के बारे जो ज्यादातर मौत होती है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।